नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ छाया काकडे, छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपल्याला मानसी काहीतरी आगळं वेगळं करून घालणार आहे। आता बघूया ती काय बनवते ते, पण त्यासाठी आपल्याला किचनमध्ये जावं लागणार। तर चला आपण किचनमध्ये जाऊया आणि ती काय बनवते, कुठची रेसिपी बनवते, त्याचं साहित्य आणि कृती पाहूया। चला तर किचनमध्ये। तर मशरूम हरियाली टिक्का बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी कोथिंबीर जी आहे ती मिक्सरमध्ये टाकून घेते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकते, एक नाही अजून एक म्हणजे दोन अशा टाकते। आपल्या चवीनुसार आपण हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करणार आहोत। त्यानंतर आमच्या झाडाची काही पुदिन्याची पानं आहेत। आता त्या दिवशी मम्मीने रेसिपी बनवली होती म्हणून जास्त यूज केलं, सो आता जी आहेत ती मी यामध्ये यूज करते। त्याचप्रमाणे मी हे अर्धा लिंबाचा रस यामध्ये ॲड करते। आता आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत हे दही। त्यानंतर हे जे आपण मिक्सरला वाटप करून घेतलं होतं ते मी यामध्ये ॲड करते। आता आपण हे सगळं एकजीव करून घेतोय। आपण यामध्ये आता वेगवेगळे मसाले टाकणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी टाकते जिरा पावडर, त्यानंतर थोडीशी धने पावडर मी यामध्ये ॲड करते, थोडी हळद ॲड करते, थोडासा गरम मसाला। आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे मी एकदम थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट टाकते। त्यानंतर हा चाट मसाला मी यामध्ये ॲड करते। त्यानंतर मी यामध्ये कसुरी मेथी ॲड करते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट ॲड करते। त्याचप्रमाणे चवीप्रमाणे थोडं मीठ, थोडासा क्रिस्पीपणा यावा यासाठी यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करते आणि आपलं मिश्रण थोडं घट्ट व्हावं यासाठी 2 चमचे मी बेसनाचं पीठ ॲड करते। आता हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपले सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी वेगवेगळ्या भाज्या ॲड करते। तर सगळ्यात पहिले मी यामध्ये टाकते कांदा, त्यानंतर कॅप्सिकम आणि त्यानंतर हे टमॅटो। आता यामध्ये मी मार्केटमध्ये जे मला मशरूम मिळाले होते ते सगळे मशरूम मी यामध्ये ॲड करते। आणि आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आपल्या मम्मीच्या भाषेमध्ये। हे बघा अशा प्रकारे आपलं हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून झालेलं आहे। आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तासासाठी ठेवणार आहे। तर हे बघा आपला अर्धा तास इथे झालेला आहे। आणि आता हे जे मशरूम आहे ते मी या स्टिक्सला लावून घेणार आहे। ही बघा ही एक स्टिक आपली रेडी झालेली आहे। अशा पद्धतीने मी बाकी स्टिक्स करून घेते। हे बघा अशा पद्धतीने आपल्या सगळ्या स्टिक्सला मशरूम लावून झालेले आहेत। आता मी हे तव्यावरती फ्राय करून घेते। सगळ्यात आधी मी इथे गॅस ऑन करते। गॅस ऑन करून झालेला आहे। आता याच्यामध्ये मी बटर टाकते।
असं संपूर्ण तव्याला मी सगळीकडून पसरवून घेते आणि त्यानंतर हे एक एक स्टिक्स मी असे ठेवत आहे. सध्या मी हे 3 स्टिक्स ठेवलेले आहे. आता एक एक बाकी 2 सुद्धा मी करून घेते. तर अशा प्रकारे आपले हे सर्व स्टिक्स रेडी झालेले आहेत. आता मी हे प्लेटमध्ये एक एक करून सर्व करते. तर चला, अशा प्रकारे आपल्या मानसीने टिक्का वाटतोय मला, तर चला तो टिक्काच असणार आहे. तर मी तिला विचारलं हे काय बनवलंस, तर तिने मला सांगितलं मशरूम हरियाली टिक्का. तर ह्याचा आपण आता आस्वाद घेऊया. मी काही हे अजून खाऊन पाहिलेलं नाही आहे, पण मला तरी वाटतं हे नक्कीच छान झालेलं असणार आहे. तुम्हीही असं करून बघा आणि आपले पैसे हॉटेलमध्ये घालवण्यापेक्षा मस्तपैकी आपल्या किचनमध्ये करून खा. माझी ही रेसिपी, माझी नाही मानसीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर असेलच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पण ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, कारण आजकालची पिढी आहे ना हे असंच काही खाते. त्यांना डाळ भात चपाती भाकरी अजिबात आवडत नाही. म्हणून तुम्ही हे शेअर करा, म्हणजे तुमची मित्रमंडळीसुद्धा हे खातील. तर चला, आपण परत भेटूया छाया सुपर किचनमध्ये अशाच नवनवीन रेसिप्या घेऊन. तोपर्यंत बाय.